बाबासाहेबांचं नाव डावललेलं खपवून घेणार नाही. नाशिकच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वनरक्षक माधवी जाधव यांनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांना स्टेजवर आव्हान दिलं आणि एकच खळबळ उडाली. प्रसंग होता ध्वजवंदनाचा. पण जेव्हा मंत्र्यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आला नाही, तेव्हा या रणरागिणीचा संयम सुटला. भर कार्यक्रमात प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला, पण माधवी जाधव यांचा संताप शांत होत नव्हता. ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री आहात, त्या संविधानाच्या मानकरीचं नाव भाषणात का नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मंत्र्यांना अखेर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी लागली. गिरीश महाजन म्हणाले की अनावधानाने नाव घ्यायचं राहिलं असेल, माझा कोणताही वाईट हेतू नव्हता, पण प्रकरण इथेच थांबलं नाही. माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात चक्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका महिला कर्मचाऱ्याने मंत्र्यांच्या चुकीवर बोट ठेवून दाखवलेलं हे धाडस तुम्हाला कसं वाटलं? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशा जबरी अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.